दरम्यान पंचांची भूमिकेमध्ये अमर वारंगे, अमित पाटील. सामन्याला लगेचच सुरुवात होते. सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. वारंगे यांच्याकडनं यस पहिला षटक घेऊन येतील मनीष. आता मात्र पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू इथं पूर्णपणे फलंदाजाला रोखून ठेवण्यामध्ये यश येतं संपादन करताना. पहिल्या चेंडूमध्ये निर्धाव चेंडू सुनील जोशी यांची जर विचार केला तर एक ख्याती आहे बिग हिट करण्याची, मोठे मोठे फटके खेळण्याची ताकद त्यांच्या मनगटामध्ये आहे. दुसरा चेंडू मात्र इथं दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू, एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करताना पहिल्या षटकामध्ये मॅन्डेट पॉवर प्लेचा षटक. दोन चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूला मात्र सन्मान देत इथं डी झोन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव सुनील जोशीच्या खात्यामध्ये. एका धावेने श्री गणेश होते 40+ संघाचा. 3 चेंडू आणि 1 धाव, एक चांगला गोलंदाजीचा नमुना पेश करताना. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, तेवढा फटका, क्षेत्ररक्षक तैनात. बालू एक चांगलं क्षेत्ररक्षण इथं, मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेनी इथं धावसंख्या 2 नि वाढते, धावसंख्या 3. आतापर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले. 4 चेंडूमध्ये धावसंख्या धावफलकावर लागते 3. आता मात्र एक चांगला चेंडू इथं, 1 धावानी इथं समाधान मानावं लागेल. एका धावेनी धावसंख्या 4. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा षटक, एक जबरदस्त षटक. आतापर्यंत 4 धावांवरती रोखून ठेवलेलं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील, मात्र धाव फलकावर फक्त धावा लागतात 4. एक मोठ्या हिटची प्रतीक्षा असेल 40+ संघाला. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याचा समाचार घेताना, परंतु डी झोन मध्ये चेंडू गेला, त्यामुळे एकच धाव इथं भेटेल. समाप्तीनंतर 5. एक चांगला षटक, एक जबरदस्त षटक या ठिकाणी. पहिला षटक क्रमांक मार्गस्थी लागतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5. डीजे
7. यस, धन्यवाद डीजे. आता मात्र ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू, एक जबरदस्त चेंडू. यस, सुवर्ण संधी असेल दत्ताजी नाईक यांना. प्रमोद दादा यांच्याकडनं, प्रमोद दादा पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये असतील. हॅलो, हा समजलं बरोबर. प्रमोद दादाच्याकडचे ना, प्रमोद दादा पाटील ना. अजूनही शेवटचा चेंडू असेल ना, शेवटच्या चेंडूमध्ये अजूनही दत्ताजी नाईक यांना सुवर्ण संधी असेल. प्रमोद दादा पाटील आमचे शिरवणे गावचे समाजसेवक यांच्याकडनं प्रत्येक विकेटला त्यांच्यासाठी 1000 रुपये असतील. इथं मात्र खेळून काढलेला चेंडू, एक चांगला क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण 30+ संघाकडनं आपण सातत्याने पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. दत्ता नाईक यांचा जर षटकाचा विचार केला तर 3 धावा खर्च करून 4 धावा खर्च करून 1 विकेटचं पतन. कशाचा राग हात रंगाचा डाग तुझ्या साडीला सर्फ लावून ठेवून. येस डीजे, धन्यवाद, थँक्यू. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, पहिल्या षटकामध्ये 5 धावा, अशा 9 धावसंख्या धाव फलकावर लागतात. येस, तिसरा षटक घेऊन येतील स्वतः अविनाश दादा सुतार. आता मात्र टाकलेला चेंडू, एक ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, एक जबरदस्त मारा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. नऊ धावांवरती पूर्णपणे 40+ संघाला रोखून धरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर 30+ संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजीचा मारा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु चंदू मामा यांना काय ते अविनाश दादा सुतार यांच्या खात्यामध्ये पहिली सफलता आणि दुसरा हादरा लागतोय तो 40+ संघाला. दुसरा विकेटचं पतन होताना इथं 2 विकेटच्या नुकसाननंतर धावसंख्या 9. धन्यवाद डीजे. एका सुमधुर संगीत आमच्या डीजे मास्टर कडनं. नक्कीच 40+ संघ खूपच बिकट परिस्थितीमध्ये आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अनिल दादा भोईर स्वतः मैदानात दाखल होताना. आता मात्र हिट करण्याचा प्रयत्न, परंतु दत्ता नाईक तिथं तैनात. एका धावेने इथं समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या 10. नक्कीच 40+ संघाला जर विचार केला तर अशक्य असं या जगात काहीच नाही. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे आणि तीच इच्छाशक्ती सुनील जोशी यांना दाखवावी लागेल. आता मात्र एक जबरदस्त बेधक गोलंदाजी, निर्धाव चेंडू. अविनाश दादा सुतार यांचा जर विचार केला तर एक जबरदस्त गोलंदाजीचा मारा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू टाकून झाले आणि धावसंख्या एकच धावसंख्या खर्च केलेली आहे त्यांनी. आता मात्र विकेट करण्याचा प्रयत्न विशाल सुतार फिल्डिंग वरती, परंतु इथं क्षेत्ररक्षण खराब आणि
खराब चौकार आणि इथं खाता उघडतोय. 4 धावा संघाला. धावसंख्या 14. पहिला चौकार या इनिंग मधला सुनील जोशी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर एक चांगला क्षेत्ररक्षक विशाल सुतार कुठेतरी मिस फिल्डिंग करताना. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र पुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याचा भरकोस समाचार घेताना मध्ये आर पार षटकार. डीजे सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का माझ्या नावाचं कुंकू लावशील का. डीजे षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. विकेटचं 2 विकेटच्या नुकसानानंतर आणि 4थं षटक घेऊन येतील विशाल सुतार. स्ट्राईक एंडला अनिल दादा. आता मात्र पुलटॉस पद्धतीचा चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक करेल, थ्रो करेल तोपर्यंत इथं 2 धावा धावून काढल्या जातील. इथं 2 धावा धावून काढले. धावसंख्या 22. कोणचं आपलं आता मात्र अनिल भोईर यांच्या बॅटमधून आलेला मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक विनोद तिथं तैनात. जरी थ्रोचा जर विचार केला तर ॲक्युरेट थ्रो जॉन्टी रोड्स या नावाने ओळखला जातो विनोद तांडेल यांना. पण आता मिसफिल्डिंग करताना कुठेतरी एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये अनिल दादा, परंतु एका धावाविरुद्ध समाधान मानावे लागेल. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुनील जोशी यांच्याकडनं, परंतु प्रसाद सुतार क्षेत्ररक्षणवर तैनात. धावसंख्या 24. यानंतरचा सामना एई बॉईज शिरवणे वर्सेस VS ग्रुप शिरवणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचे. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न परत एकदा. आता मात्र कुठली चुकी न करता एक जबरदस्त झेल विनोद तांडेल यांच्या माध्यमातून. एक जबरदस्त झेल अफलातून फिल्डिंग. अनिल दादा भोईर यांनी जर विचार केला तर चांगले फटके मारण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी यश अपयश त्या आपल्या हातामध्ये नसतं आणि ते चांगली कामगिरी करून बाद झालेले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर लागते 26. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एक मिनिट पंच रनआउट आहे का? 2 ओके. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक आपलातून फटका, परंतु क्षेत्ररक्षक प्रसाद सुतार तैनात. एक जबरदस्त झेल आणि इथं विकेटचं पतन. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. 30+ संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 27 धावांचं आव्हान असेल आणि 40+ संघाला जिंकायचा असेल तर आतमध्येच रोखायचं असेल त्यांना. तर यानंतर होणारा सामना असेल VS आणि आई एकविरा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय.
त्याचबरोबर महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आणि नवी मुंबईचा चमकता सितारा तसेच शिरवणे गावामध्ये सातत्याने ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये एकच आवाज घुमतो आणि तो आवाज म्हणजे राहुल शिरसाट, अर्थातच दिवाले गावचा प्रिन्स. थँक्यू. तर यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल व्हीएस स्ट्रायकर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये एई बॉईज. आदरणीय दीपेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं पहिल्या सत्रामध्ये. आणि टॉस का बॉस एई बॉईज प्रणित जोशी हे टॉस जिंकले. त्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. या सामन्यानंतर 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्यायची आहे. तर 27 धावसंख्येचं लक्ष असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. तुम्ही पाहू शकाल अविनाश दादा सुतार मैदानामध्ये दाखल झाले. त्याचबरोबर विशाल दादा सुतार हे देखील मैदानामध्ये दाखल झालेत. आज तुम्ही पाहताय की हे मैदान ज्यांच्या नेतृत्वाखाली आखलं गेलं, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या मैदानाची संकल्पना सत्यामध्ये उतरली, ज्यांनी अतिट परिश्रमामधून अनेक संघर्षाच्या झोई सण करत या मैदानाची एक प्रात्यक्षिका साकार केली. आणि एक दर्जेदार हे मैदान आज आपण ज्या मैदानामध्ये खेळतोय या मैदानाचे जनक स्ट्रायकिंग एंडला बॅटिंगसाठी मैदानामध्ये पाहायला मिळतात. आदरणीय अविनाशजी सुतार साहेब एक चांगले उद्योजक देखील आहेत, एक चांगले क्रिकेट प्रेमी आणि एक चांगले क्रिकेटचे आयोजक आणि या मैदानाचे जनक तुम्हाला पाहायला मिळतात. तर बॉलिंग मार्कवर देखील चंद्रकांतजी नाईक. लेट्स प्ले. 27 रनचं टार्गेट असताना बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होईल. समोर मात्र अविनाशजी सुतार. 27 रनचं टार्गेट चेस करण्यासाठी 4 ओव्हरची मॅच आहे. एक चांगली संकल्पना आदरणीय संजयजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून उदयास आली. तर व्यर्थ येते. डेड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत जरूर कळवलाय. यावेळेस देखील पहिलाच बॉल मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु रोखण्याचा प्रयत्न केलाय बॅट्समन विशाल सुतार यांना. 23 बॉलमध्ये आतापर्यंत 27 रन पूर्ण करायच्यात, ज्यांच्या माध्यमातून 30+ ही संकल्पना सत्तेमध्ये उतरवली. आणि 30+ क्रिकेटचे जनक देखील ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय अविनाशजी सुतार स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग बॅट्समनच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मोठा हिट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू खाली येईल. चांगली फिल्डिंग होईल लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या. दुहेरी धावेनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 2 रन. यावेळेस देखील लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आतापर्यंत होते आणि प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये एक कलाटणी देण्याचा प्रयत्न करेल.
यावेळेस देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिला होता, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. यावेळेस देखील फटका चांगला आहे, फिल्डर तैनात आणि एक दर्जेदार झेल. सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. It's HK Style. थँक्यू. खऱ्या अर्थाने एक बातमी आपण वाचली की भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये नवजात केअर युनिट आगीमध्ये जे निष्पाप बालकं मृत्युमुखी पडली त्यांच्यासाठी मात्र जरूर या स्पर्धेच्या निमित्ताने मी दोन शब्द मात्र जरूर नक्की सांगू की वाटलं होतं 2021 साल आनंदात घेऊन येईल, विचारही नव्हता केला. नवजात बायांना डोळे उघडण्याआधीच
घेऊन जाईल. जन्मानंतर लगेच मरण देवा तुझे, हे न्यारी तरी कुठली. आईचा चेहरा ही पाहिला नव्हता, त्याआधीच चिमुकल्यांचे डोळे तू मिटले. आपलं बाय कुशीत घेता येणार नाही म्हणून ती आई जाब विचारेल तरी कुणाला. सुरुवात होण्याआधीच शेवट झाला, असा काय केला त्या बालकांनी गुन्हा. आनंद पसरला असेल बाय जन्म घेताना, डोळे पाणवले या बालकांना श्रद्धांजली देताना. तर त्यांना श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आम्ही देतोय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर होते ते म्हणजे 13 रन. बॉलिंग मार्कवर देखील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. फिल्डर चेंडू खाली येईल तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट देखील केली. 14 रन आतापर्यंत होत्यात. 2 ओव्हरचा खेळ देखील झाला. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 12 आणि जिंकण्यासाठी येणारी 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 रन. ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांच्या माध्यमातून आणि एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर टीमची धावसंख्या 15 रन. येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 12 रन तुम्हाला कंप्लीट करायच्यात. टार्गेट छोटंसं आहे परंतु तुमचा खेळ खूप मोठा असावा लागेल. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. मिड ऑनच्या दिशेने चेंडू येईल. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू खाली येतोय, चेंडू जज करतोय तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. 16 रन आतापर्यंत होत आहेत. 16 रन. येणाऱ्या 10 बॉलमध्ये आतापर्यंत 11 रन. आपण जर या अगोदरचा एक रोमांचक सामना पाहिला तर 6 बॉलमध्ये 3 धावसंख्येची गरज होती. 7-5 शिरवणी या टीमला, परंतु तो सामना जिंकला. गोलंदाजी करणाऱ्या टीमने अतिशय चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी आपण पाहिली. भेदक मारायचं प्रात्यक्षिक साकारलं बॉलर आतिश वारंगेने आणि सामना जिंकून दिला. 9123 रायडर्स या टीमला. एक महत्त्वपूर्ण मॅच, या अगोदरची मॅच आपण पाहिली. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑन फिल्डर चेंडू खाली येईल. रनआउटची संधी आहे परंतु 2 धावा तोपर्यंत कंप्लीट देखील केल्यात. 9 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावसंख्येची गरज ही शिल्लक आहे. प्रति बॉलमध्ये तुम्हाला 1 रनची सरासरी आहे. यावेळेस देखील पंचांचा इशारा येतोय. यस, स्वेअर मारायचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इट इज अ वाईट. 9 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावसंख्येची गरज आणि प्रत्येक अवांतर धाव यावेळेस मात्र या सामन्यामध्ये एक फेरबदल मात्र जरूर करेल, कारण खेळीचा 9 बॉलमध्ये 8 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल डीप मधून. फिल्डर चेंडू खाली येतोय. रन फॉर गॅदर दॅन थ्रू ही भूमिका साकारली तोपर्यंत 2 धावा
विशाल सुतारच्या माध्यमातून देखील कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. 6 रन अजूनपर्यंत सिंगल 6 धावा अजूनपर्यंत मात्र जरूर कंप्लीट करायच्यात. 8 बॉल मध्ये आतापर्यंत 6 रनची गरज. तर जसा सामना संपेल आई एकविरा बॉईज शिरवणे हा संघ आपण टॉस जिंकला. आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. प्रणित दादा जोशी आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी कळवायची आहे. तर फिल्डिंग तुम्ही स्वीकारली. त्यांच्या विरोधामध्ये VS स्ट्रायकर त्याचबरोबर जयेश दादा गवंडी यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. एक चांगले DJ मास्टर देखील आहेत आणि सध्याच्या घडीला DJ मास्टर बच्चू हा अप्रतिम संगीताची मैफिल पेश करतोय. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. 1 रन यावेळेस कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. अजूनपर्यंत 5 धावसंख्येची गरज. येणारी 7 बॉल. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल या ओव्हर क्रमांक 3 मधला. MTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक हे जे सामने पाहतात त्या मायबाप प्रेक्षकांचा मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. मोठ्या वेगाने चेंडू आला परंतु चांगली फिल्डिंग होते. 2 धावेंचा कॉल आणि तोपर्यंत 2 धावा देखील यावेळेस पूर्ण केल्या जातात की काय, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर येईल. तर 3 रन यावेळेस मात्र जरूर जोडल्या जातील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. येणारी 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत रन कंप्लीट करायचे आहेत. त्या म्हणजे तुम्हाला 2. हा संघर्ष मात्र करावा लागेल कारण की मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारे ट्विस्ट आपण पाहिला. मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर, आधिया सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेंगे तुझी मंजिल तेरी, बस तू जरा कोशिश तो कर. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है, और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. फटका चांगला आहे परंतु मिळेल मात्र जरूर 1 रन. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आणि यावेळेस सामना जिंकलाय टीम 30+ शिरवणे या टीमने. हार्ड लक 40+ टीम. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. तर मैदानामध्ये उतरायचं लवकरात लवकर आहे एकविरा बॉईज. आपण टॉस जिंकलाय. फिल्डिंग आपण स्वीकारली. तर VS स्ट्रायकर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. 4 ओव्हरची मॅच आहे. 15 मिनिटांचा कालावधी आपल्याला दिला जाईल एका इनिंगसाठी. तर जसा सामना सुरू होईल तुमच्या समोर आवाज असेल आमचे सहकारी व एक चांगले समालोचक तथा समाजसेवक दीपेशजी पाटील सर. आइए सर आगे का खुदिए का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरंत रजा असेल. धन्यवाद. DJ प्लीज. DJ Webhub in the mix.